नमस्कार, अदित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नाश्त्याकरता पौष्टिक असा दुधी भोपळ्याचा ढोकळा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे दुधी भोपळा छान असा किसून घेतलेला आहे। तर आता आपण यामध्ये किसलेल्या भोपळ्यामध्ये अर्धी वाटी रवा घालणार आहोत। तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। रवा घातल्यानंतर अर्धी वाटी इथे बेसन पीठ घ्यायचं आहे, ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे दही घेतलेला आहे। दह्याऐवजी तुम्ही लिंबूही वापरू शकता। त्याचबरोबर आपल्याला चवीपुरता लाल तिखट, थोडीशी हळद घालायची आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे छान आता एकजीव करून घ्यायचं आहे, छान असं मिसळून घ्यायचं आहे। तर छान मिसळून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून, अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिसळून घ्यायचं आहे। मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी इथं छान असं एकजीव मिश्रण करून घेतलेलं आहे। तर इथे मी आपण रवा वापरल्यामुळे आपल्याला हे 10 मिनिटे मुरण्याकरता ठेवायचं आहे। तर 10 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान असा रवा आपला मुरलेला आहे। तर आता आपण यामध्ये घालूयात अर्धा चमचा खायचा सोडा। खायच्या सोड्याऐवजी तुम्ही इनोही वापरू शकता आणि सोडा यामध्ये छान असा मिसळून घ्यायचा आहे। तर सोडा छान मिसळून झाल्यानंतर आता मी इथे एका प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। त्या प्लेटवरती हे सर्व मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। तर इथे मी छान असं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि मी इथे पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे। कढईमध्ये पाणी टाकून छान अशी उकळी आलेली आहे। आता यावरती आपल्याला ही प्लेट अशी ठेवायची आहे आणि या प्लेटवरती आपण एक झाकण ठेवून 10 मिनिटे मध्यम आचेवरती वाफवून घेणार आहोत। तर 10 मिनिटे मी इथे हा ढोकळा छान असा वाफवून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर आता आपण ढोकळा थंड करून घेऊयात। हलकासा थंड झाला की आता आपण ते कट करून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता इथे आपला छान असा ढोकळा तयार झालेला आहे। नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे। आता आपण यावरती तडका देऊन घेऊयात। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊयात। मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आता आपण थोडेसे जिरे टाकून घेऊयात। जिरे छान फुलले की गॅस बंद करायचा आहे। जिरे आणि मोहरीची फोडणी आपण या ढोकळ्यावरती छान अशी घालून घेऊयात आणि इथे आपला आता ढोकळा छान असा तयार झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा आपला खमंग दुधी भोपळ्याचा पौष्टिक असा ढोकळा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने इथे आपला छान असा नाश्त्याचा दुधी भोपळ्यापासून पौष्टिक असा ढोकळा तयार झालेला आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर करा।